श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. 2026 मधला पहिला सण म्हणजे संक्रांत आणि ती आलेली आहे 14 जानेवारी रोजी. तर बघा ही संक्रांत कशावर आलेली आहे, त्याचबरोबर त्या दिवशी कोणत्या कलरचं वस्त्र घालू नये, काय नियम पाळावे, कोणते पदार्थ खाऊ नये, त्याचीच पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ह्या वर्षीची संक्रांत 2026 मधला पहिला सण म्हणजे संक्रांत, सुवासिनींचा खूप आवडीचा सण आहे हा. तर आपण त्या दिवशी वाण लुटत असतो, म्हणजे दान धर्माला खूप जास्त महत्त्व आहे. तर बघा, सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो, त्याच्यामुळे आपण ही मकर संक्रांती साजरी करतो आणि त्या दिवशी जे काही दान धर्म आपण करत असतो त्याचं लाखो पटीनं आपल्याला पुण्य मिळत असतं. दान हे सत्पात्री असावं, म्हणजे आपण म्हणतो ना की उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला कळू नये, असं ते दान असावं. तर ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीलाच दान करावं, म्हणजे आपल्या दानाचं पुण्य आपल्याला पूर्ण मिळेल. कारण दान हे गरजू व्यक्तीलाच करावं, कारण तो समोरचा व्यक्ती आपण जे काही दान केलं असतं त्याची तो लाभ घेत असतो, तरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. त्याच्यानंतर आज ह्या वर्षीची संक्रांत कशावर आलेली आहे, तर बघा, संक्रांतीचं वाहन हे संक्रांतीचं वाहन हे वाघ असून त्याचं उपवाहन हा घोडा आहे. आणि त्याचबरोबर हातामध्ये गदा घेऊन त्याच्यानंतर वायव्य दिशेला दृष्टी तिची आहे. त्याचबरोबर या म्हणजे अन्न हे पायस आहे, म्हणजे दुधाने बनवलेले पदार्थ आपल्याला त्या दिवशी अजिबात खायचे नाही आहे. मग दुधामधून कोणते पदार्थ बनतात, आता कोणतेही असो, तुम्हाला मिठाई असो, घरामध्ये काही असो, तुम्हाला अजिबात दुधाचे पदार्थ त्या दिवशी खायचे नाही आहेत. त्याचबरोबर वस्त्र हे ती पिवळ्या कलरचं वस्त्र घालून आलेली आहे. संक्रांत ज्या कलरचं वस्त्र घालून आलेली असते त्याच कलरचं वस्त्र आपल्याला घालायचं. पिवळ्या कलरचं वस्त्र मग काही असो, पिवळ्या कलरची साडी, पिवळ्या कलरच्या बांगड्या, पिवळ्या कलरचं कोणतंच तुम्हाला काहीच वापरायचं नाही आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त जर बघा, आता तुम्ही म्हणता सोनंसुद्धा पिवळं असतं, तर तुम्हाला जर काही वाटत असेल, मनामध्ये शंका येत असेल, तर बघा, आता सोनं हे वेगळी गोष्ट आली आपल्या, म्हणजे आता सुवासिनींचं लेणं असतं ते, जर मंगळसूत्र, दागिने ते त्यांना घालावीच लागतात. आपण त्याला ते आपण वर्ज्य करू शकत नाही आहे, ते घालावीच लागतात. आता मंगळसूत्र वगैरे काढून जर आपण सण साजरा केला तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही. त्याच्यामुळे दागिने तुम्ही घालू शकता, फक्त पिवळ्या कलरच्या बांगड्या, साडी, काहीच तुम्हाला पिवळ्या कलरचं इतर बाकी दुसरं काहीच घालायचं नाही आहे. डोक्याला रब्बलसुद्धा पिवळ्या कलरचं तुम्हाला लावायचं नाही आहे. मग आता हे बरेचसे म्हणतील की हळद लावायची का, आता हळद कुंकू आपण सुवासिनींना देत असतो, तर बघा, हळद कुंकू हे पण तुम्हाला करू शकता तुम्ही, असं नाही की नाही म्हणून. हळद ही तुम्हाला, हळदी कुंकू म्हणजे सुवासिनींना आता हळदी कुंकू आपण देतच असतो, वाण लुटत असतो, तुम्हाला ते द्यायचंच आहे. आणि त्या दिवशी पिवळ्या कलरचं वाणसुद्धा लुटू नका, एवढं सांगेल मी तुम्हाला. आणि खूप छान पद्धतीमध्ये संक्रांत साजरी करायची आहे, कारण आपण सर्व काही करत असतो, पण मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण विसरून जातो, आपल्याकडून नकळत होतात, पण मग त्याचं ते काही परिणाम आहेत ते खूप जास्त आपल्यासोबत होत असतात. त्याच्यामुळे चुकूनही पिवळा कलर आपल्या याच्यामध्ये आला नाही पाहिजे, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि मस्त संक्रांत साजरी करायची आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.